वॉज मोर लायक अ स्पीच विच इज अ पॉलिटिकल स्पीच, जी स्पीच कोणीय दिवपाक शकता. फायनान्स मिनिस्टरा कडल्यान आमी वेगळ्यो गोष्टी एक्सपेक्ट करता. फायनान्स मिनिस्टरा कडल्यान आमी एक्सपेक्ट करता की एक कॉन्क्रीट प्रपोजल टू अपलिफ्ट द एंटायर इकॉनॉमी. आज आमी पळयलां इट हॅज टू ऑल्सो बी conducive for industrial development where there is job generation, employment generation. पण ह्या गोष्टीचेर काय विचारूच येवना. जे नॉर्मल जाता तेच जाले. टॅक्स एक सांगपा लागली 7 लाख पर्यंत देर इज नो टॅक्स. 90% ऑफ इंडिया और 80% ऑफ इंडिया डज नॉट रीच दॅट फिगर ऑफ 7 lakhs. 20,000 बेसीक पगार आशिल्लो, ताचो म्हयन्याचो वर्साचो पगार मेळून 2.5 लाखा वयर केन्ना क्रॉसूच जायना. सो ताजी बेनिफीट जी एक्चुअल लोअर इनकम ग्रुपाक वचपाक जाय ती जायना. सो ते सगळे पर्कोलेट जातले जाल्यार एक कॉन्क्रीट बजेट येवंक जाय, नॉट जस्ट अ पॉलिटिकल स्पीच. दीस सीम मोर लायक अ पॉलिटिकल शॉर्टेस्ट पॉलिटिकल स्पीच, लिस्ट एक्सपेक्टेड फ्रॉम फायनान्स मिनिस्टर. ऑफकोर्स आतां रिएक्शन तुमकां पार्टींतल्यान आसलेली कोणी सांगला आसतलें तुमकां, BJP आसा ते म्हणटना इट इज वुमन सेंट्रीक, इट इज ट्युरिजम सेंट्रीक. काल हांवें म्हणिल्लें 400 बार फुस्कोबार, तशें आजय म्हणटा हो जो बजेट आसा इज फुस्कोबार. म्हणजे ती फुगट फुट्टली, फुट्ट करून जातली, तो आवाज येवचो ना ताजो. सो बेसिकली इट इज लुकींग एट 2024 इलेक्शन्स, नथींग मोर दॅन दॅट आय कॅन से. दिस इज अ व्हेरी डिसअपॉयंटींग बजेट एज फार एज मिडल इनकम ग्रुप इज कन्सर्न ऑल्सो अँड द लोअर इनकम ग्रुप इज कन्सर्न. इंडस्ट्रीक नवे कांय तांणी होप्स दिवना. आनी जर कोणी म्हणटा जाल्यार दे आर हिपोक्रिट्स. आय कॅन टेल यू वन थिंग इज दॅट आय डोंट नो हाव टुरिजम इज गोइंग टू इनक्रीज वेन देर इज 20% TCS. जर तूं आज इंडियेच्यान भायर वता ताकाय 20% तुमी TCS लायला, तातल्यान टुरिजम इंडस्ट्रीकूय इफेक्ट जाला. So all these things are not discussed. So what is the point of having a budget like this? You might as well make political speeches. इंटरिम बजेटांतल्यान एक होप क्रिएट जाता. इंटरिम बजेटांतल्यान एक फुडली बजेट कशी आसतली ताचें एक पिक्चर आसता, वो ट्रेलर आसता. पिक्चर येवपाचें आसा, पूण पिक्चर कितें येतलें तें ट्रेलरांतल्यान खंय तरी मनशाक एक उत्सुकता आसपाक जाय की हय होप निर्माण जावपाक जाय. लोकां मदीं एक इच्छा निर्माण जावपाक जाय की हां ही फुडली बजेट जी येतली ती बजेटांतल्यान आमकां कितें तरी ताजो फायदो जातलो, नेशन बिल्डिंगाक फायदो जातलो. पूण तशें कांय थंय कॉन्फिडन्सूच दिसना. सो इवन दो इट इज एन इंटरिम बजेट बट फायनान्स मिनिस्टर सिम्स टू बी लॉस्ट. आय डोंट नो वाय शी इज अ फायनान्स मिनिस्टर फर्स्ट ऑफ ऑल, द वे शी इज. It's a pre-written speeches that she gets in, but nothing that comes out from what she really wants to say and how nation has to be built on the basis of the budget. Budgetary allocation आचेर कशें नेशनाक फुडें हेल्प जातलें हाच्या विशयी काय खंय तरी मत आयिल्लें म्हाका तरी दिसूना. आता बारीक जर आमी फुल बजेट जर पळयत जाल्यार म्हाका दिसता जे 10 वर्सां मोदी सरकारान जी आश्वासनां दिल्ली की आपूण गरिबी हटाव करतलो, अनएम्प्लॉयड यूथ ह्या देशांतलो जो आसा ताचे अनएम्प्लॉयमेंट नष्ट करतलो, म्हाका दिसता दीस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड एंड दीस बजेट प्रूव्स की आज लास्ट 45 इयर्सान जितले अनएम्प्लॉयमेंट जावना ते अनएम्प्लॉयमेंट रेट इज देयर टुडे. आता दे आर सेइंग दॅट GDP हॅज ग्रोन बाय 7%. इफ GDP हॅज ग्रोन एट 7%, प्रत्येक मनशाचो पर कॅपिटा इन्कम कित्याक हांगा इन्क्रीज जायना? फक्त हांचे जे सरकारान जे मंत्री आसा, आमी गोंयचेच उदाहरण घेवया की गोंय सरकारान जे मंत्री आसात, जे कॅबिनेटान आसात, हे रेंज रोवर आनी कसल्यो करोडाच्योच गाडयो हे 6 महिन्यांनी गाडयो घेतात. सो हाजो अर्थ दॅट दीस गव्हर्नमेंट इज अ टोटल करप्ट गव्हर्नमेंट. बारीक लोकांक लागून काम करना. अगेन कमिंग टू फार्मर्स, दे सेड दॅट दीस गव्हर्नमेंट इज वर्किंग फॉर प्रो फार्मर्स. गोंयान आमी पळयलें की कशा पद्दतीन संजीवनी शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांक तांणी रस्त्यार हाडले सरकारान. देशभर आज कितल्यो लोकांनी आत्महत्या केल्यो. सो म्हाका दिसता खंय तरी हे दीस बजेट जें जालां ते इट इज अनादर जुमला अँड द रॉंग डीड्स ऑफ दीस BJP गव्हर्नमेंट इज एक्सपोज्ड. आय थिंक मुख्यमंत्र्यान जो स्टेटमेंट केला वेर ही सेड दॅट विकसीत भारत, फुडल्या 25 वर्सांचे फाउंडेशन तो सांगता आतां घातला. सो गेल्ली 10 वर्सां तुमी कितें केलें? हाजो अर्थ तुमी गेल्ली 10 वर्सां सगळे लोकांक फटयत आसात. ह्या सरकारान जे क्रोनी कॅपिटलिस्ट जे आसात, ज्यांनी 100 हजारांनी करोड ह्या सरकाराक दिवना, ते हे सरकार वसूल करना. सो वॉट कायंड ऑफ बजेट आर वी टॉकिंग? आय थिंक दीस इज अ कंप्लीट फेलियर बजेट अँड आय एम शुअर की 2024चे जे इलेक्शन जातले, India Alliance will win that election and we will come with a pro-poor people budget.